हॅलो फ्रेंड्स, तर आपण बनवत आहोत आज करंजी. त्यासाठी आपण इथे एका प्लेटमध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे. तर त्यामध्ये आपण 2 चमचे रवा टाकून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर मी येथे तेल घेतलं आहे. तुम्ही तिथे तेल किंवा तूप काहीही घेऊ शकता. तर माझ्याकडे तेल असल्यामुळे मी तेल टाकलं आहे. तर तेल हे छान गरम असल्यामुळे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान मिक्स करून घेतल्यानंतर पिठाला छान हे तेल चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर छान चोळून असा मुटका व्हायला हवा. असा छान मुटका झाला तर म्हणायचं पीठ तयार आहे. तर त्यानंतर आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर ते थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. तर घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, कारण पीठ आपलं पातळ होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला लाटी लाटायला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. पीठ जास्त घट्टही राहणार नाही, जास्त सैलसर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. तर आपण हे 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण याचे गोळे करून करंज्या बनवायला घेऊया. तर मी इथे गोळे करून घेतले आहेत. तर आता हे गोळे मी लाटून घेत आहे. तर 1 लाटी मी लाटून घेतली आहे. तर याची आपण करंजी भरून घेऊयात. तर मी इथे साच्यावरती करंजी टाकून लाटी टाकून घेतली आहे. तर त्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. तर सारण कडांना लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जर का असं सारण कडांना लागलं तर करंजी तेलात फुटण्याची शक्यता असते. हे सारण पूर्ण प्रेस करून एकत्र करून घ्यायचं आहे. कडा छान प्रेस करून घ्यायचा आहे, त्यामुळे करंजी फुटणार नाही. तेलामध्ये कडा सुटणार नाहीत यासाठी. आणि त्यानंतर आपण हे पीठ काढून करंजी आपली छान प्रेस करून बाहेर काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता करंजी आपली किती छान मस्त झाली आहे. तर या प्रकारे मी साऱ्या करंज्या तयार करून घेतल्या आहेत. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तर कढईला जरा इग्नोर करा आणि करंज्या तळायच्या कशा ते पाहूयात. तर मी यामध्ये करंज्या सोडून घेतल्या आहेत. तर करंजी छान तळून घ्यायची आहे. तेल मीडियम गॅसवरती गरम असलं पाहिजे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे. करंजीला पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम गॅसवरती आपण छान करंज्या तळून घेऊयात. तर करंजीचा कलर आपल्या इथे बदलत आला आहे. तर आता ह्या करंज्या तळून झाल्या त्या आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तेल छान नितळू द्यायचं आहे. तर तयार आहे आपली खुसखुशीत अशी करंजी. तर या तुम्ही पण खायला. आणि